तर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरेंचे 16 शिलेदार ठरण्याची शक्यता आहे, कारण 16 उमेदवारांची नावे आता जाहीर होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या संदर्भातली उत्सुकता मात्र वाढलेली आहे। तर आता ते 16 उमेदवार कोण या संदर्भातल्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे। उद्धव ठाकरेंची 13 खासदार साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेत, त्यामुळे आता यावेळच्या उमेदवारीच्या यादीमध्ये नवे चेहरे कोण असतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भातला एक खास रिपोर्ट पाहूया। उद्धव ठाकरेंचे 16 शिलेदार ठरले। 16 उमेदवारांची नावे होणार जाहीर। ठाकरे देणार धक्कादायक उमेदवार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 16 जागांवरचे उमेदवार आजच निश्चित करणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी जवळपास 13 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे आता नवे शिलेदार रिंगणात उतरवणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्या यादीबाबत काही मुद्द्यांविषयी उत्सुकता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतल्या किती जागा लढवणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पहिल्या यादीत किती नवे चेहरे देणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगलीची जागा लढणार का? अमरावती, रामटेक, कोल्हापूरच्या मोबदल्यात ठाकरे कोणत्या जागा स्वतःकडे घेणार याची उत्सुकता राजकीय अभ्यासकांना लागली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरद पवारांना ही यादी नजरेखाली टाकायला देणार आहे। शरद पवारांच्या व्यूहरचनेचा उद्धव ठाकरेंना निश्चितच फायदा होणार आहे। उद्धव ठाकरेंसाठी लोकसभा निवडणूक आरपारची लढाई आहे, त्यामुळे ठाकरे राजकीय अस्तित्वाच्या लढाईत कोणाला रिंगणात उतरवतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।